धाराशिव महाराष्ट्र से कलीम शेख की रिपोर्ट। संबंधित विषय के संदर्भ में विनम्र निवेदन है कि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना के अंतर्गत विभिन्न कार्यालयों में कार्यरत प्रशिक्षणार्थियों का प्रशिक्षण कालावधि फरवरी 2025 और मार्च 2025 में समाप्त हो रहा है। इस अवधि के बाद प्रशिक्षणार्थियों पर बेरोजगारी की समस्या उत्पन्न हो सकती है। अतः निवेदन है कि प्रशिक्षण कालावधि में विस्तार किया जाए ताकि युवाओं को अधिक से अधिक कार्य अनुभव और कौशल विकास का अवसर मिल सके। वेतन में वृद्धि की जाए जिससे आर्थिक सहायता मिल सके। स्थायी रोजगार के अवसर प्रदान किए जाएं जिससे युवाओं का भविष्य सुरक्षित हो सके। अतः आपसे अनुरोध है कि उपरोक्त मांगों पर विचार करके उचित कार्यवाही की जाए। काय सांगाल, कशासाठी एकत्र आहात, काय तुमचा आज मोर्चा आहे? नमस्कार, माझे नाव नितीन उमरे, मी एक मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आहे। आपल्या तत्कालीन महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी किंवा युवा प्रशिक्षण अशी एक योजना चालू केली होती आणि त्या योजनेमधून पूर्ण राज्यभरात या योजनेची अंमलबजावणी झालेली आहे। त्यामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 4800 प्रशिक्षणार्थी आहेत आणि या 4800 प्रशिक्षणार्थींना शासनाने एक 6 महिन्याचं प्रशिक्षण देऊन त्या प्रशिक्षणानंतर त्यांना काहीतरी कायमस्वरूपी रोजगार मिळावा असं आश्वासन दिलं होतं किंवा असं GR मध्ये देखील त्यांनी उल्लेख केला होता। GR मधील 9 जुलैचा जो GR आहे त्या GR मध्ये 4.5 मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की हे प्रशिक्षण 6 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जर त्या आस्थापनेला तिथं मनुष्यबळाची आवश्यकता असेल आणि जर प्रशिक्षणार्थी स्वतः कार्य करू इच्छित असेल तर त्यांना त्या ठिकाणी एक कायमस्वरूपी रोजगार त्या आस्थापनेने द्यावा हे शासनाने सांगितलं होतं। त्याचबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील आपल्या भाषणामध्ये किंवा विविध ठिकाणी त्यांनी कायमस्वरूपी रोजगार देऊ असं आम्हाला किंवा असं राज्याला वचन दिलेलं होतं, राज्याला शब्द दिलेला होता, तोच या शासनाने पाळावा। आणि याकरिता आम्ही या अगोदर देखील जिल्हा अधिकारी साहेब असतील किंवा आमच्या कौशल्य विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा साहेब असतील, देवेंद्र फडणवीस सध्याचे मुख्यमंत्री यांना देखील आम्ही मंत्रालयात जाऊन मुंबईला जाऊन निवेदन दिलेली आहेत। आझाद मैदानावर जाऊन देखील आम्ही एक छोटस आणखी एक मोठं आंदोलन केलेलं आहे, तरी देखील शासनाने याची काही दखल घेतलेली नाही। त्याचबरोबर त्याचाच पुढील मार्ग म्हणून आम्ही धाराशिव जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थी एकत्र येऊन आज या ठिकाणी एक मूक मोर्चा काढत आहोत आणि या मूक मोर्चाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की आमच्या मागण्यांची त्यांनी पुनश्च एकदा विचार करावा। आमची सर्वात महत्वाची मागणी एकच आहे की आमचा कार्यकाल संपलेला आहे, तर आम्हाला तुम्ही प्रशिक्षण देऊन, आम्ही बेरोजगार होतो, बेरोजगारीतून आम्हाला बाहेर काढले, तुम्ही प्रशिक्षण दिले, परंतु प्रशिक्षण देऊन देखील तुम्ही आम्हाला बेरोजगार करत असाल तर त्याचा काय उपयोग आहे? आम्हाला काहीतरी आमच्या हाताला काम मिळालं पाहिजे। या ठिकाणी आता लहान बालकाचे आई वडील आई आहेत, काही जणांचे काही जेंट्स आहेत, म्हणजे आपल्या बालकांचा देखील आता वास्तविक पाहता फक्त आम्हाला 8,000 10,000 असे मानधन आहे, त्याच्यात आमचं काही होत नाही, तरी देखील आम्ही 10,000 वरती काम करण्यासाठी तयार आहोत आणि शासनानं या सर्व गोष्टीचा विचार करून आमचा कार्यकाल संपल्यानंतर आम्हाला आहे त्या आस्थापनेमध्ये काम द्यावं व आम्हाला कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा। हे किती लोक आहेत तुमच्यासारखे? आमच्या जिल्ह्यात आपल्या धाराशिव जिल्ह्यात 4800 आहेत, 4800 पेक्षा प्लस आहेत, परंतु सध्या कार्यरत 4800 आहेत आणि या सगळ्यांना पुन्हा बेरोजगार जर सरकार करत असेल तर या मूक मोर्चाचं जर सरकारने काही अंमलबजावणी नाही केली, त्याची जर दक्षता नाही घेतली तर आम्ही यानंतर आत्मक्लेश आंदोलन असेल किंवा उपोषण असेल किंवा आमचे प्रशिक्षणार्थी स्वतः कुठल्याही स्टेजला जाऊन आंदोलन करण्यास तयार आहेत आणि आमचा सरकारला तेवढाच अल्टिमेट असेल की सरकारने आमच्या मागण्याचा पुनश्च एकदा विचार करावा आणि आम्हाला पुन्हा प्रशिक्षणार्थी बेरोजगार करू नये। बोला। हा, माझं नाव ज्योती अंकुश कागदे आहे आणि आम्ही सर्वजण प्रशिक्षणार्थी आहोत। मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी या योजनेअंतर्गत आम्ही प्रत्येक आस्थापनेमध्ये कुणी टीचर कुणी वेगवेगळ्या पदावरती कार्यरत आहोत आणि आता आमचा सध्या कार्यकाळ संपत आलेला आहे। तर आमची एकच मागणी आहे सरकारला की आमचा हा कार्यकाळ संपत आलेला, आम्ही सुशिक्षित बेकार होतो, आता आम्ही प्रशिक्षणार्थी बेकार म्हणून या ठिकाणी बाहेर पडलो, तर आमचं सरकारला एक कळकळीची विनंती आहे की आम्हाला असं काम देऊन या ठिकाणी परत बेरोजगारीची आमच्यावर परत वेळ आणू नये आणि आमचा हा कार्यकाळ संपत आलेला आहे तर आमचा हा कार्यकाळ वाढून द्यावा अशी कळकळीची विनंती सरकार मायबापला आहे। तर हा कार्यकाळ आमचा प्रशिक्षणार्थी आम्ही इथे जमलेला आहोत आणि खूप निवेदन वगैरे खूप देऊन प्रयत्न झालेला आहे, तरी सरकारने आमची दखल अजिबात घेतलेली नाही आणि ही दखल सरकारने घ्यावी म्हणून आम्ही धाराशिव मधून हा मूक मोर्चा काढलेला आहे। तरी या मूक मोर्चाचा या ठिकाणी सरकारने विचार करावा आणि आमचा कार्यकाळ हा वाढूनच द्यावा आणि ही आमची सर्वांच्या वतीने या ठिकाणी विनंती आहे। धन्यवाद।